पोलिसांना जी नावं दिली गेलेली आहेत त्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। नेहरू सायन्स सेंटर हे नाव न देता केवळ सायन्स सेंटर हे नाव दिलं गेलं। तेव्हापासूनच काँग्रेसनं या सगळ्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केलेली होती आणि आता आज एका मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं, आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं। अशा पद्धतीनं नेहरू आणि राजीव गांधींचं नाव टाळणं हे भाजपच्या कोत्या मनोवृत्तीचं लक्षण आहे, अशी टीका काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली होती। सिद्धिविनायक मंदिर मेट्रो स्थानकाबाहेर काँग्रेसचं आंदोलन सुरू झाल्यानंतर आता मेट्रो प्रशासनानं मेट्रो स्थानकाचे दरवाजे बंद केलेत। मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर खासदार वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत। दादर पोलिसांनी आंदोलकांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केली, तर मेट्रो स्थानकाचे दरवाजे देखील बंद करण्यात आलेले आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिर स्थानकाबाहेरची। या ठिकाणी काँग्रेसनं आंदोलन सुरू केलेलं होतं। आता या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात होतं। ॲक्वालाईनच्या स्थानकांना जी नावं देण्यात आलेली आहेत त्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली होती। नेहरू सायन्स सेंटरचं नाव हे नुसतंच सायन्स सेंटर देण्यात आल्यावरून काँग्रेसनं सगळ्यात पहिल्यांदा या विरोधात आवाज उठवला होता आणि त्यानंतर आता हे आंदोलन केलं जात अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, आंदोलनाच्या ठिकाणची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे, काय अपडेट्स आहे? आपण जर पाहिलं तर आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांकडून जे ते ताब्यात घेण्यात येत आहेत। अनेक महिला पदाधिकारी सुद्धा वर्षा गायकवाड यांच्या सोबत उभे आहेत आणि पोलिसांकडून आता हे आंदोलन जे ते बंद पाडण्यात आलेलं आहे। अनेक पदाधिकारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जे ते ताब्यात घेण्यात आलं होतं आणि पोलिसांची आता ही दुसरी गाडी आलेली आहे आणि त्या गाडीतून आता त्या सगळ्या आंदोलकांना जे ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी ती सुरू झालेली आहे। स्वतः खासदार वर्षा गायकवाड जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेल्या पाहायला मिळतात। त्यासोबत त्यांच्या अनेक महिला पदाधिकारी यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईच्या नुकतीच नव्याने सुरू झालेल्या ॲक्वालाईनच्या स्थानकांना दिलेल्या नावावरून जे ते आता काँग्रेस आक्रमक झालेले पाहायला मिळते। या आधी जे ते सायन्स सेंटर ॲक्वालाईनचं जे मेट्रो स्थानक आहे त्या ठिकाणी नेहरू सायन्स सेंटर असं नाव असावं अशी मागणी करण्यात आली होती। आज आपण जर पाहिलं तर सिद्धिविनायक मेट्रो स्थानकावर हे आंदोलन केलं जातं। खरं तर सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाला ICICI लोंबार्ड सिद्धिविनायक मेट्रो स्थानक असं नाव देण्यात आलेलं। त्यामुळे वर्षा गायकवाड यांचं असं म्हणणं आहे, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की ही सगळी धार्मिक स्थळ आहेत आणि त्याचं कॉर्पोरेटायझेशन, त्याचं खाजगीकरण करणं गरजेचं नव्हतं। त्यासोबतच जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याला सुद्धा SBI छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळ असं नाव देण्यात आलेलं, आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्यात आलेलं। त्यामुळे ज्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं त्यांच्याच नावापुढे SBI का लावलं जाते असा प्रश्न सुद्धा आता काँग्रेसकडून विचारण्यात आलेला आहे। त्यासोबतच नॅशनल पार्कचा जो मुद्दा आहे, नॅशनल पार्कचं नाव जे आहे ते संजय गांधी नॅशनल पार्क असं नाव आहे, पण नॅशनल पार्क या मेट्रो स्थानकाला फक्त नॅशनल पार्क असं नाव देण्यात आलेलं आहे। संजय गांधी हे नाव काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसने आता आरोप केलेले आहेत की यंदा या सरकारला गांधी किंवा मग नेहरू नावापासून ॲलर्जी आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर संजय गांधी असतील किंवा मग नेहरूंचं नाव जे ते नेहरू सायन्स सेंटरला नेहरूंचं नाव वगळण्यात आलेलं आहे। नॅशनल पार्कच्या संपूर्ण स्टेशनला एकंदरीत संजय गांधी यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे। तर त्या बरोबर आहे, त्यामुळे याच सगळ्या नावांवरती आक्षेप घेत काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि